ची गरज असताना याच फलंदाजाने षटकार लगावला होता. आता नवीन बॅटर मैदानावरती अतुल आले तर फलंदाजीसाठी. एक हार्ड हिटर फलंदाज मूळ संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखलं देखील जातं आणि त्याच्या विरोधात गोलंदाज देखील तितकाच माहीर आहे प्रथमेश. याच्याकडे देखील क्षमता आहे. हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत जी आहे ती रंगली जाते. अतुलने जर 3 षटकार लगावले गेले तर लक्ष्य यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतुल यांनी जर सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. ओहो, या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. चेंडूने दुरी किती गाठले. चेंडू जातोय सरळ, टांगा पलटी, घोडे फरार 6 धावेसाठी. हो, कमबॅक केला जातोय. षटकार लगावला गेला होता या आधीच्या चेंडूवरती, पण तो कमबॅक केलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी देखील होताना दिसते. गोलंदाजाच्या माध्यमातून धावा ज्या आहेत त्या रोखल्या जातात या चेंडूवरती. पाहूया, महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये जो संघ चांगला परफॉर्मन्स करेल तो संघ विजय नक्की मिळवणार आहे. ओहो, प्रयत्न केला गेलाय परंतु या प्रयत्नांवरती यशाची जोड मिळणं गरजेचं होतं आणि या तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धावा फलकावरती. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज देखील सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू खराब टाकलाय परंतु या चेंडूवरती विकेटचं पतक होताना दिसतंय. महत्वाची विकेट मिळवली जाते. अतुल याला जेरबंद केला जात आहे. यस दिदे. जाऊन पोहोचले. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती परंतु दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती इथे मात्र अतुलला जेरबंद केलं जात आहे. पहिला चेंडू थोडासा खराब होता. बॅट्समन नेम हो, चांगला चेंडू टाकलाय. खराब क्षेत्ररक्षण झालंय. जिथं निर्धाव चेंडू होता तिथे मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाजाचं नाव सांगायचं मित्रा स्ट्राईक वरच्या. ओके सुमित नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. चांगली बॅटिंग करताना दिसते इथे मात्र सुमितेच्या माध्यमातून आणि त्याची साथ देण्यासाठी सिद्धेश देखील सज्ज झालाय. या चेंडूवरती सरळ बॅटने फटक्याला सजवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि हा झेल इथे मात्र धरणीला वारंवार दान दिले जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. झेल टिपला होता परंतु ऐन मोक्याच्या क्षणी जो आहे चेंडू हातातून निसटताना दिसलाय आणि या जीवदान भेटतंय फलंदाज सुमित याला.
आता मात्र स्ट्राईक वरती असेल एक घातक फलंदाज तो म्हणजेच सिद्धेश, एक लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि चांगली बॅटिंग देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण याच्या माध्यमातून पाहिली आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतील. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये पडझड देखील होताना दिसली होती. खराब खराब आणि खराब गोलंदाजी का करताना दिसतोय गोलंदाज. एक्स्ट्रा धावा ज्या आहेत ते इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला होता आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षण देखील खराब होताना दिसतंय. वारंवार चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा देखील इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. या मॅच मध्ये सर्वस्व जोखून द्यावं लागेल कारण का महत्वाची मॅच आहे. या मॅच वरती पूर्णपणे अवलंबून असणार आहे फायनलचं तिकीट. फायनलचं तिकीट जर मिळवायचं असेल तर मात्र या मॅच मध्ये लढावं लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल. अपोजिट संघ तितक्याच ताकदीचा आहे आणि या संघाविरुद्ध आपल्याला चांगली कामगिरी एकत्र येऊन कामगिरी करावी लागेल. ओहो, इथे मात्र कमी गतीचा चेंडू आणि याच कमी गतीच्या चेंडूमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या ती आहे ती स्थिरावली 21 धावा. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 6 म्हणजे महत्वाचं आणि उपयुक्त षटक इथे मात्र टाकलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. कल्पेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. ओहो, पुन्हा एकदा बोटांची जादू फिरवली आणि धावा इथे मात्र रोखल्या जात आहेत. मून संघाला रोखलं गेलंय 22 या धावसंख्येवरती, सॉरी 21 या धावसंख्येवरती 22 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय आणि या 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सज्ज होताना दिसेल तो म्हणजेच तोरसोळेचा संघ. चला, तिर्लोट संघ आणि वाडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाडा आणि तिर्लोट. चला नवनीत देवळेकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवनीत, हॅलो हॅलो. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मोड संघ सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. सलामीची जोडी प्रथमेश आणि त्याच्या साथीला जोडला गेलाय शुभम. दोन्ही जर पाहायला गेलं तर सख्खे बंधू या मॅच मध्ये लढताना दिसत आहेत. युसुफ पठाण आणि इरफान पठाण ही जोडी मैदानावरती येताना दिसते या मॅच मध्ये. पाहूया ही जोडी आपल्या संघासाठी कामयाब होईल का. 21 धावांचा पाठलाग, 21 धावा जमवल्या गेल्यात. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस 12 चेंडू आणि 22 धावा आपल्याला कंपल्सरी बनवायच्या आहेत. कोणता संघ जो असेल तो या फायनल मध्ये प्रवेश करेल. 2 मातब्बर संघांमध्ये हे घमासान युद्ध. एका बाजूला तोरसोळेचा संघ तर दुसऱ्या बाजूला मोड संघ. कोणाच्या हातामध्ये फायनलचं तिकीट आणि गोल्डन तिकीट दिलं जाणार आहे पाहूया. त्यासाठी ही लढत जी आहे ती महत्वाची आहे. डीजे
महत्वाची मॅच आहे फायनल सेमी फायनलच्या सामन्याला इथे मात्र सुरुवात होते पहिला सेमी फायनलचा सामना रंगला जातोय दुसऱ्या इनिंगतील पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे चेंडू जातोय सर सीमारेषा पार षटकार 6 धावेसाठी दुसरा चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत 8 झाले सॉरी 8 धावा झाले आणि या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज जो आहे तो माघारी परतताना दिसतोय आगा वेगा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि याच फटक्यावरती विकेट गमावून बसलाय प्रथमेश दोन्ही संघांनी निश्चय केलाय फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्न देखील केले जात आहेत दोन्ही या बाजूने संघर्ष जो आहे तो समान चाललाय धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत चांगली गोलंदाजी देखील होते तितकीच फलंदाजी देखील चांगली होताना दिसते प्रथमेश माघारी परतलाय खरा परंतु आता मात्र बाकीच्या फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल या चेंडूवरती एकेरी धाव आलाय एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूंवरती धावा खर्च केल्या गेल्या तर 9 धावा येणारे शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील हो चांगला चेंडू टाकला जातोय पंकजच्या माध्यमातून थोडस वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज आणि वेगाने थोडस बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय बीट देखील झालाय फलंदाज धावसंख्या मात्र रोखली जाते 9व्या अंकावरती 9 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत पहिले षटक प्रगती पथावरती आहे नक्कीच मोठ्या फटक्या बरोबर एकेरी दुहेरी धावा देखील येणं गरजेचं असणार आहे खराब नक्कीच खराब चेंडू टाकला जातोय खराब चेंडू टाकलाय आणि याच खराब चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या वारंवार संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला या धावसंख्येने. हो या चेंडूवरती दांडी गुल झाले फलंदाजाची. यस रिजे देखील आणि फलंदाज देखील सज्ज झालाय. या 6 चेंडूंवरती करणाऱ्या या सामन्यावरती करणारा कोणता संघ जो आहे तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र आता स्वतःला झोकून द्यावं लागेल. चला सुरुवात करायची आहे. फास्ट खेळायचं आहे. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. 6 चेंडू आणि सहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. कोणता संघ जो आहे तो फायनल मध्ये प्रवेश करेल त्यासाठी ही लढत जी आहे ती महत्वाची असणार आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. हो मोठा फटका आलाय चेंडू वरती. पाहूया किती धावा आल्यात. यस पंचाचा इशारा आलाय 2 धावेचा. पहिल्या चेंडूवरती धमाका केला होता परंतु चेंडू जातोय सर 2 धावा देऊन. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती धावा जे आहे ते येणं गरजेचं असणार आहे. अजूनही 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच रंगली जाते. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका बाजूला आहे तो म्हणजे तुरसोळेचा संघ तर दुसऱ्या बाजूला मोंडचा संघ. पाहूया हे फायनलचं तिकीट कोणाच्या हातामध्ये भेटतंय. मोठा फटका खेळला गेलाय. पंकज आलाय झेल खाली. झेल टिपला गेलाय. फलंदाजाची खेळी समाप्त केली जाते.
9 9 हॅलो 3 चेंडू आणि 9 धावा ना 3 3 9 ग्राउंड आपला आहे होय काय माहित नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे ते प्रतापजी पाटील सर यांचं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत सर. आपण आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल धन्यवाद. एक काढले की दोन काढले दोन चेंडू अजूनही 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा 2 चेंडू 7 धावा. आणि या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावा 1 चेंडू आणि 6 धावा. षटकार लगावला गेला. कंपल्सरी चेस आहे म्हणजे षटकार हा कंपल्सरी लगावला गेला. संधी आहे हिरो बनण्याची, संधी आहे फायनल मध्ये प्रवेश करण्याची. पाहूया या चमचमत्या ट्रॉफी वरती कोणाचं नाव इथे मात्र कोरलं जाणार आहे. एका बाजूला मोनचा संघ तर दुसऱ्या बाजूला तोसे संघ. दोन्ही संघ जे आहेत ते सिद्ध देखील झालेत. 1 चेंडू आणि या 1 चेंडू मध्ये करायचे आहेत 6 धावा. षटकार लगावला जाईल का त्यासाठी फलंदाज सज्ज झालेत आणि गोलंदाज देखील सज्ज झालेत. आमचं ग्राउंड आहे. मी स्थानिक आहे. माझ्या इथे बंगला आहे प्रताप पाटील. यस प्रतापजी पाटील सर आपण आला तर या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद सर. होय नवीन आहेत. आणि याच बरोबर फायनल मध्ये प्रवेश केलाय मोन संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मोन संघ. आणि हा लग तोरसोळचा संघ. आणि यानंतर मोठी लढत एका बाजूला वाडा संघ तर दुसऱ्या बाजूला तिरोडचा संघ. 2 मतदार संघांमध्ये यानंतरची मोठी लढत इथे मात्र रंगताना दिसणार आहे. तिरलोटवारांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे ताबडतोब.